झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। मीरा, अखव काय करतेस तू रे? हे सगळं करायला दुसरी माणसं आहेत घरात। अहो बाईसाहेब, मला माहिती आहे हे सगळं करायला दुसरी माणसं आहेत, पण आज अक्षय तृतीया आहे ना, मग घर कसं असं स्वच्छ दिसलं पाहिजे। आणि तुम्हीच मला म्हणालात ना की हे घर तुझं पण आहे, मग आपल्याच घरात साफसफाई करायला काय हरकत आहे, नाही का? गुणाचीच तू मीरा। आणि मला माहिती आहे आज अक्षय तृतीया आहे, म्हणूनच आज मी तुझ्यासाठी एक स्पेशल गोष्ट आणली आहे। काय? तुझा पहिला पगार। पहिला पगार? घे अगं, घे। आणि हो, हा ड्रेस तुझ्यासाठी। मीरा, घे ना। आपल्या अनाथ आश्रमातल्या मुली आहेत ना, त्यांनी अक्षय तृतीयाच्या निमित्ताने शिवलाय, खास तुझ्यासाठी बर का। घे अगं, घे मीरा। उघडून बघ कसा। हो। अरे वा, छान आहे ना? खूप सुंदर आहे बाईसाहेब। आज घालशील हा ड्रेस? हा। आणि हो, पाकिटातले पैसे एकदा मोजून घे, 25,000 आहेत। काय? 25,000 रुपये? बाईसाहेब, एवढे पैसे नको नको। अगं नको काय, जास्ती नाही येते। तुला किती पगार हवाय हे बोलली सुद्धा नाहीस तू एकदाही। उलट इथे आल्यापासून वेदाची काळजी घेण्यापासून ते घरात कोणाला काय हवंय काय नकोय हे बघण्यापर्यंत सगळं करत राहिलीस, अगदी कसली अपेक्षा न ठेवता। मीरा, या शहरात क्वचितच कोणी असं वागत असेल, म्हणून मीच तुझा पगार ठरवला। खरं सांगू का, उलट मला वाटतंय जरा कमीच आहे, आपण वाढूया का पैसे? नको बाईसाहेब, एवढे पैसे, हे बघा मी हे पैसे नाही घेऊ शकत। आणि बाईसाहेब, मी गावी जर असं काम केलं असतं तर मला 5,000 रुपये पण कोणी दिले नसते। हे तुम्ही घ्या, मी नाही घेऊ शकत हे। मीरा, बाईसाहेब, तुम्ही काहीतरी विसरताय। काय? तुम्ही माझ्या डोक्यावरचं कर्ज फेडलत, मला मोबाईल पण घेऊन दिलात। तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की ते पैसे तुम्ही माझ्या पगारातून कापून घ्या, ते पैसे तरी कापून घ्या तुम्ही। या हो ग, विसरलेच मी। आणि इकडे घे घे, हे बघ, याच्यातले 50 रुपये फोनसाठी आणि 50 रुपये कर्जासाठी, असं दर महिन्याला 100 रुपये मी तुझ्या पगारातनं कापणार आहे, कळलं ना? झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज।